तर मंडळी, खूप दिवसानंतर आज आपण सह्याद्री भटकंती करायला निघालेलो आहे. तर आज आपण असं एक स्पॉट निवडलेला आहे, तो चारही बाजूने डोंगर आणि मध्ये असलेलं गाव म्हणजेच फोपसंडी. या गावाला आज भेट देण्यासाठी आज आपण पुण्यावरून निघत आहोत. सकाळचे आता 10 वाजले आहेत. मी आणि माझा मित्र अर्जुन, आम्ही दोघंजण आता पुण्यावरून निघालेलो आहे. तर बघूया आजचा ट्रेक कसा होतो. तर तुम्ही सफरचे तोपर्यंत एन्जॉय करा. तर आता आपण आहे खेडच्या घाटामध्ये. तर आता इथून आता आपल्याला पाऊस लागलाय आणि इकडे तुम्ही बघू शकता आता वातावरण चेंज झालं. इकडे निसर्गाने आता वेगळं रूप घेतलेलं आहे. आता बघूया आता पुढे आपल्याला तर नारायणगाव अजून पास करायचं आहे. पुढे पाऊस लागतो का नाही बघू आपण. आपण वतूर पास करून पुढे आलेलो आहे. आता आपल्याला मुथळे घाट लागलेला आहे. मुथळे घाटाला आपण आता सुरुवात करतोय. पाऊस पण चालू आहे इकडे थोडा थोडा. आता गाडी दिसली आताशी एक. आता पुढे जातोय. आता आपण बघूया आता पुढं घाट सोडल्यानंतर किती पाऊस आहे पुढं. तोपर्यंत आपण आता हा घाट सफर करतोय. आता पण आपण आता करत आहोत मुथाण्याची राईड. मुथाण्या घाटाची राईड करतोय आपण. तर तुम्ही खाली बघू शकता कसं वातावरण झाले. बारीक बारीक मान्सून सीझन पावसाचा दिवस गेलेला आहे. खाली खाली भरपूर आहे. इकडे डोंगर दिसतंय. इकडे मांढरा डोंगर आणि त्याच्या साईडला इकडे पिंपळगावच्या वगैरे. आता आपण चालू आहे घाटानावरती. गाड्या पण येत आहेत. एक 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 अशी गाडी येते. आपला ड्रायव्हर आहे अर्जुन. राईड कशी करतोय तुम्ही सांगू शकता. खाली अशा पावसात स्टंट बिंड मारतोय. घाट सोडल्यावरती कुठं पावसच असणार. चांगलाच पाऊस असणार आहे. हे काय झाले बघा घाटाची अवस्था. वरून पडलं ना वरती बघू शकता किती उंच आहे. वरतून खाली येण्यासाठी हा कॉर्नर मुथाण्याच्या घाटाचा फेमस येस कॉर्नर. येस सारखा आकार आहे याचा म्हणून येस कॉर्नर असं नाव पडले. तर आपण आता मुंताण्याच्या घाटात थांबलोय. इकडे बघू शकता किती ग्रुप आहे या माकडांचा काय माहित नाही. आकडा असतील 7-8 असतील. कुठून हे बघा ना छोट. हाय छोटू, नमस्कार, राम राम. बघते कसा बघा. तिकडे बसलेत काही. हे जवळ आले ते यायला. तिकडं कुठं रे हरिहरला. ते तर डायरेक्ट बॅग बिग मोबाईल घेऊन जाते. हे गावठी आहेत काय. ए तू गावठी का. 2 पाय उभं राहिले. 2 पाय. काय पाहिजे तुला. हा सांग ना. कुठे तो पप्पा कुठे. तिकडेच वाटते. मम्मी पप्पा तिकडे गेला. आता तिकडे गेला वाटते. गेला पप्पा का गेला वाटते. आणि हे असं समोर हे सह्याद्री बघा. एकच नंबर व्यू. हे टाटा.
बाय बाय. चला भेटूया आपण परत. इकडे आलो होतो आपण, परत भेटू. आता निघतो आमच्या पुढच्या राईडला. अजून खूप लावून जायचं आपल्याला. आता पाऊस लागला, आता थोडा थोडा सुरुवात झाली. घाट आपण सोडला तर पुढं खूप पाऊस असू शकतो. उन्हात पाऊस आहे का पावसात ऊन आहे काही कळत नाही. हे बघा, मध्ये ऊन मध्ये पाऊस, कोणता ऋतू चालू आहे काही कळत नाही. खाली पण बघू शकता, तिकडे ऊन पडलंय, तिकडे पाऊस आहे. हे बघा, आता जस्ट पावसाचं वातावरण झालं तर लगेच ऊन पडलं. उन्हात पाऊस चालू आहे. अजून दुःख लागलं नाही, आता पुढे दुःख लागेल आपल्याला. त्या गाड्यात इथं वाघ तुळशी आले आपण. वाघ बघ, घाट टाटा बाय बाय. वाघ होते ना मॅडम. तू गाडी नीट चालू बघतोय, खड्डे बिड्डे बघ. आज का बसतोय जरा. हे आपला हायवे नाही, सिटी नाही, गावाकडचे रस्ते. गावाकडचे रस्ते कसे असतात माहिती ना. अरे गाडीला ब्रेकच लागा ना. ब्रेक लागे ना. ड्रायव्हर कसं झाले, एक सोडून दोन ब्रेक दिलेत. नाही झाली तर बरं गिअर कंट्रोल करायची. तुला म्हणते ड्रायव्हर असं काय ड्रायव्हर आहे तू? त्याच करी चालू ना. काय करी चाललंय गिअर हो थांबल. हा, कसं ड्रायव्हरला सांगायला काय, ते नवीन रस्ता आहे त्याच्या हाताखाली. ड्रायव्हर हाय जुनाच आहे, त्याच्यामुळं सगळं पण विचार करावा लागतोय. समोर बघू शकता कसं दुःख आलंय. समोर डोंगर आहे, तो बरोडवाचा डोंगर आहे, पण ते जर टेम्पल आता आपल्याला काही दिसत नाही. धुक्यामध्ये हरून गेलेलं आहे तो आता. खूप झालं आहे गावाकडचं निसर्ग तुम्ही बघून द्या. इकडची लोक कशी राहते. तर निघाले. इकडे लोकांची आवणे चालत. तुमच्याकडे झाले की नाही बघा. आमच्याकडे पाणीच पाणी आहे, पावसे आहे, सगळं आहे आमचं. याला म्हणते ड्रायव्हर. एवढा मोठा खड्डा, त्यात पाणी बरोबर मधून घातले. कड्याला नाही, साईडला नाही. असा ड्रायव्हर पाहिजे. पडलं तर पडलं मध्येच पडायला पाहिजे, रोडच्या कड्याला नाही. का ड्रायव्हर? रस्त्याचा अंदाज नाही आपल्याला. हा, अंदाज नाही. नवीन ड्रायव्हर
त्याच्यामुळे ना अरे ऊन पडलंय, पावसात ऊन पडलंय, समोर दिसतंय त्याचं दुःख अंधार. अंधारात आता आपण प्रवेश करणार थोड्याच वेळात. आता आपण आहे इथं जोसेच्या वाडीमध्ये, कोपऱ्याच्या थोडं पाठीमागे त्या वाडीमध्ये आपण आता थोडं 5 मिनिटात आपण आता कोपऱ्यामध्ये एंटर होतो. आणि मग तिथून पुढे आपला खूप चष्मा काय हेल्मेट घातलं आहे, मी पण चष्मा घालतो ना. आता कसं जमणार ओके ना. आपण जस्ट आता कोपरेगाव सोडलेलं आहे आणि आता पूर्ण चारही बाजूने डोंगर आणि पूर्ण असा अंधार असलेलं गाव थोपसंडी या गावामध्ये आता आपण एंटर करतोय. पुढे बघू शकता धुकंच धुकं, एवढं धुकं ना. अजून थोडं जसं आपण पुढे जाऊ ना, समोरची गाडी सुद्धा दिसणार नाही तुम्हाला, एवढं धुकं. आणि 24 तास इथं पाऊस चालूच, रात्रंदिवस. ही खाली नदी दिसते, ही नदी आहे. अशी झाड बघू शकता, पाऊस चालू आहे. रस्ता इकडचा थोडंसं बारीकच आहे, त्यामुळे गाडी लई पळवायची नाही, आपले आस्ते जायचं. आणि वळणं पण अशी जागी आहेत ना, समोरची कुठून मोठी गाडी आली तर नवीन ड्रायव्हर थोडा कन्फ्यूज होऊ शकतो, त्यालाच काही कळणार नाही. बाहेरचा पुन्हा मुंबई ठिकाणी बाहेरचे असं नवीन ड्रायव्हर असला, इकडच्या लोकांना सवय चांगली एक्सपिरियन्स पायलट आहे. हे बघा इकडे आता असे वॉटरफॉल आपल्याला दिसायला लागले. आता इकडे पुढे लय दिसणार आता आपल्याला, जसे जसे दिसतील तसं तसं आपण. हे बघा इथं असे वॉटरफॉल मस्त, आणि समोर धुकं काय दिसतंय, काही दिसणार पण नाही तुम्हाला. इथं एक वॉटरफॉल आहे. ला 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 ला. तर आता आपण चालू इकडे वरती. तर बघा असं कसे धबधबे, आता कसं वाटतंय. चल वर चाल. हे बघा किती मोठा वॉटरफॉल आहे. अगं काय खरं नाही, लय मोठा. अरे टॉर्च लागले का काही.
टॉर्च कोणी लावले? वरती चाललोय आता आपण. हा ये बाबा काय खरं ना. क्या देखो ना. हा. अयो आमची बॅग. आता आपण वरती इथं वॉटरफॉल आहे ते चालू आहे आपण. अशा या जंगलातून जावं लागते. बॅग दिले माझ्याकडे आणि आपला ड्रायव्हर निघालाय पुढं. कोण नाही आले पण आम्ही दोघं चालू आहे फिरायला. तुम्हाला जायडे काय काय खरं नाही. हा जायला बोले ना काहीतरी यार कुठं आलाय. हे बघा किती मोठा वॉटरफॉल आहे बघा. तळ नाही म्हणता येणार, धरण म्हणता येईल. वरती बघा काय पेटवलंय कोणी. अरे तू कटकणा गेलाय काय करताव काय कोणी काय पेटवलंय काय माहिती बघा. दुःख आणि त्या दुःखातून पाणी वाहते बघा. खड्ड्यात खड्डा पडलं का चाव दे. नाही हे असे खड्डे बरोबर मधून गाडी घालायची. कडनं घातली तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. हा त्यामुळं मधोमध गाडी घालायची. पडला तरी तुम्ही रस्त्याच्याच मधोमध पडणार. कडला साईडला कुठं बांधाच्या खाली कुठं काही का पडणार नाही तुम्ही. त्यामुळं नवीन ड्रायव्हर असेल तर त्यांनी मध्येच गाडी घालायची. ड्रायव्हर कसं आहे पण हा ड्रायव्हर बरोबर आहे बरं का. फर्स्ट टाइम आलाय. आता आपण समोर दिसतंय आपल्याला हा आहे देवनाळा वॉटरफॉल. तुम्ही समोर बघू शकता इकडे खाली देवनाळा वॉटरफॉल आहे. आणि इथंच आपल्याला इकडे वरच्या साईडला हा आहे खारीचा वॉटरफॉल. हे बघा खारीचा वॉटरफॉल. लय बारीक कडा इथं. हा पार्किंग ड्रायव्हर इकडे गाडी लावा जरा तुमची. खाली बॅग ठेवून यायची. माझी टोपी गेली. टोपीच उडाली माझी. परत आणायला आलोय टोपी आणि बॅग. पुढं आपण चालूय फोपसंडीमध्ये असणारा फेमस वॉटरफॉल घारीचा कडा. त्या ठिकाणी आज आपण चालू आहे. या अशा जंगलातून चालू आहे आपण. हे बघा असं जंगलातून चालू आहे आपण. समोर चालू आहे आपला अर्जुन. हा हे बघा इकडे साबरा त्याला काटा असतात. छोटा आपला 5-10 मिनिटाचा ट्रेक आहे. रोडला गाडी लावायची आणि तिथून वरती चालत यायचं. आणि आपण आपल्या वॉटरफॉलला तिथं जाऊन पोहोचणार आपण. ट्रेकची सवय पाहिजे खरंच. दम लागलाय आता आपल्याला. अर्जुन लांबटे पुढे बघा चाललाय पुढे. पळत चाललाय पुढे जाऊ नये ना थांबते ते. पळत जाते आणि पुढे थांबते. मी हळूहळू चालू आहे आपण. आणि हे असं समोर बघा दुःख इतकं आता दुःख आलंय ना. 5 मिनिटापूर्वी काहीच दुःख नव्हतं.
पण आता इतका धुकं आलंय ना प्रमाणाच्या बाहेर, समोर काहीच दिसत नाही. घारीचा वॉटरफॉल आहे तो पण आता गायब झालाय, समोर बघू शकता. त्याच ठिकाणी आता आपण जातोय. आणि हे बघा, हे असं पाणी वाहते, हे अशा जंगलातून जावं लागते. हे बघा, पेटवलाय रे. अरे येडा बाबळेच्या, तुला आकलीचा नाही पत्ता. आणि डोंगर आलाय आताच, हे पेटवलं नाही, हे धुकं आहे सगळं. हे धुकं दिसतंय आपल्याला हे समोर. मला वाटलं पेटवलाय कोणा नाही. नाही पेट्रोल नाही, त्यासाठी सह्याद्रीमध्ये फिरावं लागतंय. मान्य आहे माणसाला, सगळं टेन्शन आहे आयुष्यात, पर्सनल त्याचं काय असेल XYZ, पण सह्याद्री ट्रेक करता आलंच पाहिजे. सगळं टेन्शन विसरून जाते या ठिकाणी. एक नंबर, किती टेन्शन असतो माणसाला, आणि असं सह्याद्रीमध्ये फिरलंच पाहिजे. इकडे बघा किती मोठं वॉटरफॉल आहे. हे बघा, अरे वरून आलाय, हे वरून. बघा वरून आलाय, इकडे नाही आला. आणि इकडं त्यापेक्षा याचा मोठा भाऊ इकडे समोर दिसतंय आपल्याला बघा. आपण आता दाखवला जो बारका भाऊ होता, आणि इकडे समोर दिसतंय ते वॉटरफॉल. हे बघा, हा समोर दिसतोय हा घारीचा वॉटरफॉल. पण तुम्हाला दिसतोय का नाही ते मला माहित नाही, पण तरी ते मला दिसत असेल तरी तुम्ही बघून घ्या. आम्ही आलो या ठिकाणी. हा थोडीशी फाटेल रोड पासून इथपर्यंत यायला, पण अभिमान वाटेल. हा वरती येऊन आहे ना, स्वर्गात आलं असं फील होईल तुम्हाला. एकच नंबर. हे बघा, पूर्ण धुकं आलंय. समोर आपल्याला दिसतंय हा वॉटरफॉल, आणि इथं काही फिरणारे ट्रेकर मंडळ आले आहे. हे समोर तुम्हाला दिसतंय हे पूर्ण धुकंच आहे, धुकं. हे बघा, खतरनाक व्ह्यू. एकदा तरी आयुष्यात एकदा तरी हा फोक्सनाका ट्रेक करायला पाहिजे तुम्ही. हे बघा, वरून धबधबा पडतोय पण खाली काही टेकत नाही तो. हे बघा, आणि इथूनच रॅपलिंग पण करता येते. खाली समोर आपला अर्जुन लांबटे गेला आहे समोर. खतरनाक व्ह्यू, स्वर्गात आलोय असं वाटतंय. काय करू? कर काय करायचं कर. मित्रांनो, हे मित्र आम्हाला भेटले ते ओतूरचे बरं का. सध्या इथं कुणी काहीतरी पेटवलं नाही का, त्याच्यामुळे जो आता काही इथं नजारा कसं काय तुम्हाला दिसू शकणार नाही जरा. थोड्याच वेळात आता आपण आपला वरचा घारीचा कडा आहे त्या ठिकाणी आपण ट्रेक आता कंप्लीट करून खाली आलोय. खाली समोर दिसतंय आपल्याला हा रोड. या ठिकाणी गाडी लावूनच मग तुम्हाला वरती जावं लागेल. पूर्ण धुकंच आहे. आणि आता वेळ आहे 6:30 वाजलेत. आता 6:35 झालेत. आणि आता आपण खाली आलोय. आता मस्त आपला ट्रेक कंप्लीट करून खूप आपल्याला ग्रुप मंडळी भेटली होती. या ट्रेकर मंडळी या ठिकाणी आपली जुनी आठवणच होती. म्हणजे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो होतो तेव्हा ते भेटले होते. पूर्ण ग्रुपच होता. आणि आपल्या पाठीमागे बघा आम्ही दोघंच आलोय. अर्जुन लांबटे सुखरूप वरती गेला आणि सुखरूप खाली आला. कसं वाटलं इथं येऊन? गार एकच नंबर. वॉटरफॉल दिसत नाही पण आता पण तो फर्स्ट टाइम या ठिकाणी आलाय. पण त्याचा अनुभव एक नंबर झाला या ठिकाणी. तुम्ही घरीच बसा. आम्ही मस्त तुम्ही घरीच बसा. तुमची आनंद झाला ना. हे बघा एवढा असा
हे टर्न लय खतरनाक आहे तो. तर मंडळी, हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करत आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप एन्जॉय केला. आता रात्रीचे 8 वाजले आहेत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. Like, comment, and subscribe.